सांप्रदायिक गाथेमधील हा 21 क्रमांकाचा अभंग आहे. सांगतो ते तुही ऐकावे कानी, आमचे नाचणे नाचू नका. जोवरी या तुम्हा मागिलांची आस, तोवरी उदास होऊ नका. तुका म्हणे काय वायावनी धिंद, पती ना गोविंद धोनी नाही. याप्रमाणे महाराजांनी या अभंगातून लोकांना सांगितलं आहे की सांगतो ते तुम्ही ऐकावे का नाही. मी जे सांगतो तुम्ही ऐका. आमचे नाचूनही नाचू नका. मी जसं नाचतोय तसं नाचू नका. महाराज तुकाराम महाराज कीर्तनात नाचायचे, कारण ते आनंद त्यांच्या नसानसात समाविष्ट झालेला होता. सुख, परमेश्वर रूप सुख, आनंद घनस्वरूप त्यांच्या रोमरोमात भिनलेला होता. परंतु याप्रमाणे जर संसारिक जीवांना त्याने जर सांगितलं असतं की माझ्यासारखं तुम्ही सुखी राहा, आनंदी राहा, तर ते लोकांना पचनी पडत नव्हतं. लोकांना ते शक्य होत नव्हतं. कारण काय? कारण महाराजाचा एक निष्ठ भाव हा पंढरीच्या विठ्ठलाशी झालेला होता. त्यामुळे सर्वसामान्याचा भाव, एकनिष्ठपणा परमेश्वराचे न झाल्यामुळे ते सुखी राहू शकत नव्हते. म्हणून माझ्यासारखं मी फक्त त्या पदावर पोहोचलेलो आहे, मी आनंदी झालेलो आहे, म्हणून तुम्ही सुद्धा माझ्यासारखं होण्याचं नाटक करू नका. जर करायचं असेल, जोवरी या तुम्हा मागिलाची आस, तोवरी उदास होऊ नका. जोवर तुमच्यामध्ये संसार रोमारोमात भिनलेला आहे, संसाराला तुम्ही प्रथम क्रमांक दिलेला आहे, त्याला प्राधान्य दिलेलं आहे आणि वरील सुखाचे नाटक करत आहात, आनंदाच्या लहरी निर्माण झाले आहेत असं तुम्ही समजत असाल, तर त्या सर्व खोट्या गोष्टी आहेत. तोवर उदास होऊ नका तुम्ही. म्हणजे काय होतं, हे दांभिकपणा येतो. माणसाला चिंतेने माणसाला ग्रासलेला आहे. त्या चिंतेत त्याला प्रथम प्राधान्य चिंतेला देतो. तो त्याच्यामध्ये त्याला हे पाहिजे असतं, ते पाहिजे असतं आणि सुख बी पाहिजे असतं. सर्व एकाच मनामध्ये समाविष्ट होऊ शकत नाही. दुःख सुख हे ज्यावेळेस माणूस भौतिक जगातून घेण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस तो परमेश्वराच्या ज्या आनंद लहरी आहेत त्या त्याला प्राप्त होऊ शकत नाहीत. भौतिक सुखाची दुःखाची लालसा जो वेळेस माणूस सोडेल, त्याच वेळेस तो या आनंदाचा धनी होतो. महाराज हे या आनंदाचे धनी झाले होते. म्हणून ते लोकांना सांगतात की तुम्ही असं तुमच्याच्यानं असं होत असेल, तुम्ही असं करू शकत असाल, तर या प्रकारे जगा. नाहीतर तोवर उदास, त्याहून काही उपयोग, त्यातून काही तुम्हाला प्राप्ती होणार नाही. उगीच काहीतरी करायचं, काहीतरी राहायचं, काहीतरी म्हणायचं आणि काहीतरी आचरायचं, यात तथ्य नाही. तुमचा वेळ वाया घालण्यात काही अर्थ नाही. तुका म्हणे काय वायावनी धंद, पतीना गोविंद दोन्ही माते. या प्रकारे जर तुम्ही आचरण करत असाल, तर तुम्हाला संसारही मिळणार नाही आणि खरं सुख परमेश्वराचं, पतीना गोविंद दोन्ही नाही. या प्रकारे तुम्ही तुमचा वेळ वाया घालवू नका. प्रत्यक्ष आचरणातून, अभ्यासातून जर तुम्हाला आनंद मिळत असेल, परमेश्वराशी एकनिष्ठ राहण्यात, सांसारिक वस्तूला दुय्यम प्राधान्य देण्यामध्ये मधून जर तुम्हाला काही आनंदाचा किनारा सापडला, तर त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करा. अन्यथा या उपद्व्यापात पडू नका. त्यामुळे तुम्हाला संसार भेटणार नाही आणि परमेश्वरही भेटणार नाही.